आज आपण बनवूया संक्रांतीची स्पेशल अशी भोगीची भाजी, जी सर्वांना खूप आवडते आणि ती खूप छानही होते। तुम्ही अधूनमधून ही भाजी ट्राय पण करू शकतात। तर पूर्ण रेसिपीसाठी संपूर्ण व्हिडिओ बघत राहा। तर त्यासाठी मी तवा गरम केलेला आहे आणि त्यावरती सोललेले हरभरे टाकलेले आहेत, थोडंसं खोबरं टाकलेलं आहे, नंतर लसूण आणि अद्रक टाकत आहे आणि थोडेसे वाटाणे टाकलेले आहेत। हे सर्व सामग्री मी एकदा थोडंसं भाजून घेणार आहे। चांगलं भाजून घेतल्यानंतर शेवटला मी त्यामध्ये तीळ टाकत आहे। तीळसुद्धा थोडे भाजून घ्यायचे आहेत आणि हे सर्व मिश्रण आपल्याला एकदा मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे। तर या मिक्सरमधून काढून घेताना मी त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकलेला आहे आणि थोडं पाणी टाकून त्याला मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे। तर इथे तयार झालेलं आहे माझं वाटण। घरामध्ये ज्या काही भाज्या असतील त्या मी इथे चिरून घेतलेल्या आहे। त्यामध्ये मी गाजर, वाटाणा, थोडी मेथीची भाजी, पालकाची भाजी, बटाटं, वांग, कोथिंबीर, थोडीशी मटकी आणि शिमला मिरची यूज केली आहे। तुम्ही तुमच्याकडे असलेल्या सर्व काही भाज्या यूज करू शकतात। तर त्यानंतर मी पातेल्यामध्ये 2 पळी तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरी आणि मोहरी टाकलेली आहे। जे मिक्सरमध्ये आपण वाटण केलं होतं ते या तेलामध्ये टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। थोड्या वेळ परतायचं आहे जेणेकरून त्याला थोडासा कलर येतो आणि वाटण चांगलं शिजतं। त्यानंतर घरातले जे काही घरगुती मसाले आहेत, हळद, लाल तिखट, अंबारी, घरकुल मसाला, काळं तिखट, हे सर्व तिखट आपण भाजीमध्ये टाकणार आहोत आणि चांगलं मिक्स असं करून थोड्या वेळ शिजण्यासाठी ठेवणार आहोत। 2 मिनिट झाल्यानंतर जी आपण आधी चिरून ठेवलेली भाजी होती ती सर्व भाजी एक एक करून आपल्याला पातेल्यामध्ये टाकायची आहे आणि जे आपलं वाटण आहे त्याच्यामध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। 2 मिनिट असंच मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हवे तेवढे पाणी टाकायचे आहे। मी येथे 2 ग्लास पाणी टाकणार आहे आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि थोडं 2 चमचे शेंगदाण्याचं कूट मी वापरत आहे। शेंगदाण्याच्या कूटाने भाजीला थोडीशी चव वेगळी येते आणि भाजी चांगली मिसळूनही येते। त्यानंतर मी त्यावरती कोथिंबीर टाकत आहे। तर आपली ही भाजी थोडीशी उकळू द्यायची आहे आणि चांगलं भाजीला शिजू द्यायचं आहे। एकदा चेक करायचं आहे की वांग, बटाटं, हे वाटाणा शिजलाय का। तर ही झाली आपली येथे तयार भोगीची सुंदर अशी भाजी। खायला खूप चविष्ट लागते। बाजरीच्या भाकरीसोबत तर आणखी छान लागते। तुम्ही ही भातासोबत, चपातीसोबत पण खाऊ शकतात। तर ही भाजी नक्की ट्राय करा आणि अशाच अनेक रेसिपीसाठी नक्की शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।